मुंबई महानगरपालिका निवडणुकीला काँग्रेस स्वबळाने लढणार असा नारा जो आहे तो काँग्रेसचे नेते भाई जगताप यांच्याकडनं देण्यात आला. यानंतरच सर्वात राजकारणात राजकीय चर्चेला उधाण आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. या संदर्भात अधिक बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत स्वतः काँग्रेस नेते भाई जगताप आहेत. सर, जय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. एकूणच ज्याच पद्धतीने आपण आज वक्तव्य केलं की काँग्रेस ही स्वबळावरती लढणार आहे, यानंतरच आपण जर पाहिलं राजकीय चर्चेनं उधाण आलं तुमचं ते नेमकं वक्तव्य काय होतं आणि काय सांगाल? नाही, सगळ्यात प्रथम महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेला, देशाच्या जनतेला नूतन वर्षाच्या आणि दिवाळीच्या शुभेच्छा. आणि मला एक गोष्ट कळत नाही की हे पहिली वेळ मी असं बोललेलो नाही. मी ज्या वेळेला मुंबईचा अध्यक्ष होतो काँग्रेसचा, त्यावेळेला सुद्धा मी पत्रकार परिषदा घेऊन एकदा नाही, मी दर 10 दिवसाला पत्रकार परिषद घ्यायचो. 3 वर्ष मी होतो. आणि त्या प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये मी सांगितलेलं होतं की या ज्या निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, लोकल बॉडीज आपण म्हणतो त्या, ह्या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत, ज्या कार्यकर्त्याच्या जीवावर आम्ही सगळे नेतृत्व करत असतो. आणि ह्या सगळ्या निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढायला पाहिजे. तिथला जो कार्यकर्ता आहे, स्थानिक कार्यकर्ता, मुंबईची गोष्ट वेगळी, आता आपण मुंबईची गोष्ट करतोय, महाराष्ट्रभरचं म्हणतोय मी, तिथल्या कार्यकर्त्याचं जर मनामध्ये असेल की बाबा आपल्याला एकट्याने लढायचं तर लढलं पाहिजे एकट्याने, कारण कार्यकर्त्याच्या जीवावरच काँग्रेस उभी राहिलेली असते. म्हणून मी यापूर्वीसुद्धा असं म्हणालो होतो. आणि आता गेल्या हप्त्यामध्ये काँग्रेस पक्षाची मुंबई MRCCची जी मुंबई रिजनल काँग्रेसची जी कमिटी आहे, ज्याला आम्ही याचं म्हणतो पॉलिटिकल अफेअर कमिटी, त्याच्यामध्ये आम्ही 15 लोक आहोत. आमचे जनरल सेक्रेटरी इन्चार्ज चेनितलाजी, रमेश चेनितलाजी होते. त्यांच्या उपस्थितीत आम्ही ही सगळी चर्चा करताना त्यांनी आम्हाला विचारलं, तर मी माझी भूमिका सांगितली. पण ही माझी एकट्याची भूमिका नव्हे, तर बसलेल्या बहुतेक सगळ्यांनी हेच सांगितलं की आपल्याला स्वबळावर लढायला पाहिजे. त्यामुळे त्याचं अचानक आता काय फटाके वगैरे फोडले ते मला माहीत नाही. एका अर्थाने चांगलं आहे, दिवाळी चांगली चालली तुमची, बाकीच्या लोकांची. पण कार्यकर्ता मनामध्ये प्रचंड खुश आहे की बाबा आपल्याला कार्यकर्त्यांना संधी मिळेल. म्हणून या निवडणुकांच्या बाबतीमध्ये पूर्वीही म्हटलं होतं, आजही माझं तेच मत आहे. आणि आम्ही आमची मतं आमच्या जे आमचे दिल्लीचे नेते आहेत त्यांच्यासमोर मांडलेले आहे. अर्थात आम्ही ज्या काही गोष्टी त्यांनी आम्हाला विचारल्या त्या आम्ही सांगितल्या. जो काही निर्णय AICC घेतला जाईल काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून, तो आम्हाला मान्य असतोच. त्यामुळे याचा एवढा का हा बॉम्ब इतका धडाम करून का फुटावा मला माहीत नाही. भाई, तुम्ही सांगितलं की काँग्रेसची यापूर्वीपासून ही भूमिका राहिली आहे. मात्र या आधी जर आपण पाहिलं 2-3 महिन्यापासून दोन बंधू, ठाकरे बंधूंची भेटीगाठी ज्या वाढतात, यानंतर खरं तर या तुमच्या चर्चेला जे उदाहरण आल्याचं पाहायला मिळतं. नाही, असं काही असण्याचं काही कारण नाही. तुमच्या माहितीकरता सांगतो, जेव्हा उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि आम्ही सरकारमध्ये होतो, आत्ताच्या आमच्या मुंबईच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड ह्या मंत्री होत्या, पण कॉर्पोरेशनमध्ये आम्ही विरोधी पक्षातच होतो. त्यामुळे असं काही समजण्याचं कारण नाही. 5 वर्ष रविराजा हे काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते म्हणूनच होते. त्यामुळे त्याच्यामध्ये आश्चर्य वाटण्याचं काय कारण आहे मला काही कळत नाही. आणि बाकीच्यांनी आपला आपला पक्ष कसा वाढवावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. काँग्रेस पक्ष कसा वाढवावा, मी अध्यक्ष असताना मी वाढवण्याचा प्रयत्न केला. आता वर्षातही गायकवाड आहेत, त्या वाढवण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे आम्ही आमचा पक्ष वाढवण्यासाठी जर एखादी गोष्ट करत असू तर त्याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये काही शंका असण्याचं काही कारण नाही. सर, आगामी निवडणुकीमध्ये काँग्रेस उद्धव ठाकरे असतील किंवा मनसेसोबत युती करू शकते का? किंवा आता महापौरच्या जर पदाचं पाहिलं तर मनसेच्या वतीने प्रतिक्रिया येतात की मनसेचा महापौर असेल, मराठीच असेल, भाजपकडनं सुद्धा त्यांच्या भूमिका मांडल्या जातात. आता काँग्रेसची ह्याबद्दल भूमिका काय असणार? नाही, याच्या अगोदरही सांगितलं, काही नवीन नाही. मी आपल्याला अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो की काँग्रेसने स्वबळावर लढायला हवं असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. आणि आमच्या नेत्यांनी, दिल्लीच्या नेत्यांनी जर आम्हाला तसं संधी दिली तर आपल्याला मी सांगू इच्छितो की काँग्रेसचा महापौर बसेल. आणि समजा चुकून काही नंबरच्या त्या गडबडीत काँग्रेसचा महापौर जर नाही बसू शकला तर काँग्रेसच्या शिवाय महापौर बसणार नाही, हे मी तुम्हाला नम्रपणे सांगतो.
अगदी शेवटचा प्रश्न सर, निवडणूक आयोगाकडे सर्व महायुतीचे महाविकास आघाडीचे नेते एकत्रितपणे लढत आहेत आणि यापुढे आता युती आत्ता आहेत, मात्र आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसची राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरेसोबत युती होऊ शकते का? नाही, हे मला माहीत नाही. हे पण जेव्हा आम्ही असं म्हणतोय की आम्हाला एकटं लढायचं आहे, तेव्हा युतीचा प्रश्न येतो कुठं? मला काही समजतच नाही. तुम्ही असे फिरून फिरून असल्या गुगल्या वगैरे काही टाकू नका. आम्ही हे सगळं पाहिलेलं आहे. त्यामुळे आमची भूमिका, आमच्या पक्षाने स्वबळावर लढावं, आमच्या कार्यकर्त्यांना न्याय द्यावा, एवढी आमची भूमिका आहे. दॅट्स इट. नक्कीच, खूप खूप धन्यवाद. ते होते भाई जगताप. व्हिडिओ जर्नलिस्ट आदिलसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.